परंतु काय माधवा, पार्थ, तुम्हा पांडवांवर महादेव अत्यंत कोपले हे गोविंद. मग आम्हाला या पापातून मुक्ती कशी मिळेल? मुक्ती तर केवळ महादेवच देऊ शकतात, परंतु आता ते मूळ स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन देत नाही. आता ते काशीतून अंतर्धान पाहून त्यांच्या प्रिय स्थानी केदारमध्ये आहे. आता तुम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी केदार क्षेत्री जावं लागेल. पाचही भावंड केदार क्षेत्राकडे प्रस्थान करतात. प्रवास करत थोड्याच दिवसात ते तिथे पोहोचतात. महादेव पांडवांना पाहून क्रोधित होतात आणि म्हणतात, हे पांडव इथे पोहोचलेच तर, परंतु मला यांना दर्शन देण्याची इच्छा नाही. मी आता बैलाचं रूप घेऊन जवळच असलेल्या गुरांच्या कल्पात सामील होतो, म्हणजे एकही पांडव मला ओळखू शकणार नाही. महादेव बैलाच्या रूपात प्रवेश करतात आणि बाजूला असणाऱ्या गुरांच्या कल्पात जातात. एकीकडे पांडव मात्र महादेवांना शोधत असतात. भ्राताश्री, आपण शोधत आहोत, पण महादेव इथं कुठे दिसत नाही. माधव तर म्हणाले होते की महादेव इथंच असतील, तरीही ते आपल्याला का दिसत नाहीये? तेवढ्या भीमाची नजर जवळच सरत असलेल्या गुरांच्या कल्पाकडे जाते. त्यात एक बैल इतर बैलांपेक्षा अत्यंत वेगळा दिसत होता. तो बैल पहा, तो बैल तुम्हाला इतर बैलांपेक्षा वेगळा वाटत नाहीये का? होय होय भ्राताश्री, हा बैल वेगळाच तर. भीम त्या बैलाकडे पाहून मंद हास्य करतो आणि पुढे सरसावून आपले विशाल रूप धारण करतो. मला ज्ञात झालं की आपल्याला भ्रमित करण्यासाठी भोलेनाथांनीच बैलाचं रूप धारण केलंय. आता बाकी पशु माझ्या पायाच्या मधून निघून जातील, पण महादेव जाणार नाही. आणि झाले तसंच सर्व गुरे भीमाच्या पायामधून जाऊ लागतात. परंतु बैलाचं रूप घेतलेले महादेव मात्र तिथेच थांबले. हे पाहून इतर पांडवांनीही महादेवांना ओळखलं. त्याच क्षणी बैल रूप घेतलेले महादेव जमिनीत अंतर्धान पाहू लागले. तेवढ्या भीमाने आपल्या शक्तीने त्या बैलाचे वशिंड धरले. याने मला ओळखले. आता मला या पांडवांना दर्शन द्यावंच लागेल. महादेव आपल्या वास्तव रूपात प्रकट होता. तुमच्या भक्तीने आणि दृढ संकल्पाने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला भ्रातृहत्येच्या पापातून मुक्त करत आहे. कोटी कोटी प्रणाम महादेव. आपल्या दर्शनाने आणि आपण केलेल्या पापमुक्तीमुळे आम्ही खरेच धन्य झालो. इतक्यात तिथं भगवान श्रीकृष्णही प्रकट होता. हे महादेव, आपण भूमीत अंतर्धान पावत असताना आपल्या पाठीचा भाग इथं स्थापित झाला. त्यामुळे युगयुगांपर्यंत या क्षेत्राला केदारनाथ म्हणून ओळखलं जाईल. धन्यवाद. नमो नमो